एकंदरीत हा विषय, हा जो उपक्रम 365 दिवसाचा शिवसंकल्प व्याख्यान जी मला सुरू आहे, ती अत्यंत उपयोगकारी ठरल्यासारखी झालेली आहे. ही कार्यशाळा फक्त सगळ्यांसाठी नवीन नवीन गोष्टी शिकायला देत आहे, पण ह्या कार्यशाळेने मला माझी बहीण परत केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कॉन्फिडन्स मेन म्हणजे सर्वांसमोर बोलायचं कसं ते बिल्डअप व्हायला हळूहळू ह्याच्यामुळे संधी मिळालेली आहे. आणि त्यातून मला खरंच खूप छान रिझल्ट मिळतात आणि माझ्या व्यक्तिमत्व विकासात त्याचा वाढ होते. या शिवसंकल्पद्वारे नवीन नवीन सवय लागल्या सर. नवीन नवीन थॉट्स विचार मनात यावे लागले. नवीन नवीन आपण थिंकिंग करू. पहिले मी बोलतच नव्हते, बोलले तरी तेवढंच खाली बसून बोलायचं. पण नंतर आता मी स्टेजवरती जाते, अँकरिंग वगैरे करते, कॉलेजमध्ये जे काही प्रोग्राम असतात. त्याच प्रकारे सर, जी मला बोलण्याची भीती अगोदर होती ती आता थोडी कमी होत आहे आणि माझा आत्मविश्वास वाढत आहे थोडा थोडा. या व्याख्यानामुळे माझ्यामध्ये काही चांगल्या सवयी विकसित झाल्या. जसे राहिले दररोज सकाळची ही 25 मिनिटे माझ्यासाठी केवळ व्याख्यान ऐकण्याची वेळ राहिली नाही, तर ती माझ्या दिवसाची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी सुरुवात बनली आहे. माझी थिंकिंग पर्स्पेक्टिव्ह असे फारच बदलले आपल्या करेक्ट जॉईन केल्यापासून, की भविष्यात येणाऱ्या संकटाला सुद्धा तर मी किंवा तयार आहे, पूर्णपणे खंबीर उभा राहून त्या समोर जाण्यास तर मी तयार राहू शकतो आता. आणि सर, खरंच आमच्यात पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत. सर, मला या शिवसंकल्प व्याख्यानमालेमुळे दररोज लवकर उठण्याची सवय लागली. कन्सिस्टन्सी मेंटेन करायची ही मी या व्याख्यानमालेतून जे आलेले आहेत. तर निश्चितपणे या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी निश्चितपणे मिळणार आहे. हा विश्वास, आत्मविश्वास सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा 182वा विशेष भाग, ज्यामध्ये आपण एक मोठा टप्पा पूर्ण करतोय. 50% भाग आपल्या एकूण प्रवासाचा पूर्ण करतोय. आणि आज आता बरोबर 6:55 उपस्थित असणारे 124 जण, की जे सातत्यानं हा प्रयत्न करतायत की मला गुलामाच्या मानसिकतेतून नाही तर राजाच्या मानसिकतेतून डिसिप्लिन लाईफ जगायचं आहे. मला या ठिकाणी ओनरशिप घ्यायची आहे, लिडरशिप घ्यायची आहे, मला इतरांना ऑपरेट करायचं आहे. या भूमिकेतनं असणारे आपण सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आपलं जसं ठरलं होतं त्या पद्धतीनं आजचं फीडबॅक सेशन आहे. काय कशा पद्धतीनं तुम्ही हे 182 दिवस किंवा तुम्ही जितके दिवस अटेंड केले ते काय बदल झाला, काय बदल अपेक्षित आहे, कशा पद्धतीनं आपण पुढे जावं, यावर आपल्या सगळ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. प्रत्येकाने हँड रेज करावा. अननेसेसरी माईक अनम्यूट करू नका. ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांनीच या ठिकाणी बोलायचं. ठीक आहे, करा. कोण सुरुवात करतोय? चला, गौरीपासून सुरुवात करा. गुड मॉर्निंग सर. मी गौरी खंडारे, कमला नेहरू महाविद्यालयाचे मुख्यमंत्री या पदावर कार्यरत आहे. सर, मी 182 दिवस नव्हते, पण जेव्हापासून मी माझं पद घेतलेलं आहे तेव्हापासून मी कनेक्टेड आहे. तर एकंदरीत मला माझा अनुभव असा जाणवलेला आहे की मुख्यतः मला नमूद करण्यासारखी गोष्ट वाटते ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट. 6:55 उपस्थित राहत असताना त्या अगोदर मला जे काही करावं लागत होतं त्यात खूप धावपळ होत होती, पण आता ते लाईन मध्ये झालेलं आहे, ते मॅनेज होत आलेलं आहे. आणि सोबतच नवनवीन विषयांवर एक खोल माहिती घेण्याची आता नवीन इच्छा प्रकट झालेली आहे. आणि त्यासोबतच रोज काहीतरी नवीन शिकता येत आहे. रोज काही बदल घडतोय आणि रोज बदल घडत असताना त्याबद्दलची सखोल माहिती आम्हाला घेता येत आहे. तर ही तर झाली एक बाजू, पण मला एक असं नमूद करायचं आहे की तुम्ही जे 7 विषय निवडलेले आहेत, मुख्य विषय, आणि त्यात तुम्ही जे सब टॉपिक्स घेत आहात, ते सब टॉपिक्स घेत असताना भलेही तुम्ही एक दिवस तो निवडत आहात, पण तो दुसऱ्या दिवशी लिंक नाही होतोय. तो त्या विषयाशी निगडीत आहे, जे 7 विषय तुम्ही घेतलेले आहात. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही जर एक दिवस काय म्हणतात तंत्रज्ञानी भविष्यातील या विषयावर बोलत असताना, दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही नातेसंबंध आणि नैतिक लिंक या विषयावर बोलत असता, तेव्हा काल जे तुम्ही सांगितलं ते दुसऱ्या दिवशी लिंक नाही होत आहे. तर माझं एक सजेशन आहे, जर आपण एक असं केलं की जे आम्ही काल शिकलो त्यावर आपण एक क्विज बनवले
की काल जे काही मुख्यतः तांत्रिक याच्यातलं जे काही असेल, जे तांत्रिक शब्द असतात, जे टेक्निकल वर्ड्स असतात, जे कुठेतरी डोक्यावरून जातात आणि थोडं ऑडिओचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे ते समजायला येत नाही. तर त्या पद्धतीने जर आपण एक क्विज बनवली आणि ती आपण YouTubeच्या याच्यावर दिली, जेणेकरून आपली YouTubeवरची रीच पण वाढेल आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपल्याला कालचं रिव्हिजन करायचं आहे, जे आपण विसरलेलो आहोत, त्या विद्यार्थ्यांचं ते रिव्हिजनही होईल. आणि दुसरं असं सांगायचं आहे की ती जी क्विज आहे, आपण एका वीकमध्ये आपण काय शिकलो ते आपण ती जी 50 मार्काची क्विज आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू शकतो, जेणेकरून विद्यार्थी या वीकमध्ये जे काही शिकला असेल त्याला ते रिवाईज करता येतील, रिटेन करता येतील, रिकॉल करता येतील, जेणेकरून त्याला ती मदतीस येईल असं मला वाटतं. आणि एकंदरीत हा विषय, हा जो उपक्रम 365 दिवसाचा शिवसंकल्प व्याख्यान जी मला सुरू आहे ती अत्यंत उपयोगकारी ठरल्यासारखी झालेली आहे. कारण मी जरी कॉमर्सची असली तरी मला वेगवेगळ्या सायकोलॉजिकल विषयाबद्दल माहिती मिळते आहे, कशा पद्धतीने आपल्याला टाइम मॅनेज करायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला आपला पासवर्ड असायला पाहिजे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या विषयावर विचार करायला लागलो, वर्सलटाईल विचार झालेला आहे, कुठले एका विषयावर न राहता. म्हणजे माझ्यात मेन बदल झालेला, मी स्पेसिफिक विचार करायला लागलेली आहे. तुम्ही जेव्हा 25 मिनिटांमध्ये एखादा विषय मुद्देसूद सांगता, तो मुद्देसूद सांगत असताना कुठल्या गोष्टी घ्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी नाही घ्यायला पाहिजे, यात मला बायफर्गेट करता येणं आता शक्य झालेलं आहे. त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद आणि मला प्रथम संधी दिल्याबद्दल त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. थँक्यू. गणेश गुप्ता. गुड मॉर्निंग सर, आवाज येतोय? हा, येतोय. सर्वप्रथम शिवसंकल्प व्याख्यानमालेने 50% लक्ष पूर्ण केल्याबद्दल सर तुमचे व करिअर कट्टा टीमचे हार्दिक अभिनंदन. या व्याख्यानमालेतून मला केवळ नवीन माहितीच मिळाली नाही, तर माझ्या विचार करण्याच्या पद्धतीतही सकारात्मक बदल झाला. उद्योजकता, स्टार्टअप्स, व्यवसायाच्या संधी, नवीन कल्पना आणि करिअरच्या विविध संधीबद्दल मला खूप काही शिकायला मिळाले. या व्याख्यानामुळे माझ्यामध्ये काही चांगल्या सवयी विकसित झाल्या, जसे की दररोज सकाळी उठून व्याख्यान, नियमितपणा ठेवणे, दररोज व्यायाम करणे, नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावणे, वेळेचे नियोजन करणे आणि शिकलेल्या गोष्टींचा माझ्या करिअरमध्ये उपयोग करण्याचा प्रयत्न करणे, या सवयी माझ्या जीवनाचा भाग बनत आहेत. माझ्यासाठी ही व्याख्यानमाला म्हणजे फक्त 25 मिनिटाचे व्याख्यान नसून दररोज मध्ये सुधार करण्याची एक संधी आहे. मी अशीच विनंती करेन की दररोज नवीन नवीन विषय येतील. एवढेच माझे बोलणे. धन्यवाद. ठीक आहे, चालेल. भक्ती. भक्ती लटके. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी कुमारी भक्ती लटके, SVC कॉलेज देऊळगाव राजा, करिअर संसदेची नियोजन मंत्री. सर, मला शिवसंकल्प व्याख्यानमालेमुळे माझ्यात अप्रतिम बदल झालेले मला जाणवत आहे. त्याबद्दल करिअर कट्टाचे मनपूर्वक आभार सर. सर, जेव्हापासून मी करिअर कट्ट्याला जोडले तेव्हापासून जीवन काय असतं आणि ते कसं जगावं हे मला फक्त करिअर कट्टामुळे समजलं. मी पूर्ण नैराश्याने खचून गेलेले होते. मला असं वाटायचं की संकट माझ्याच आयुष्यात येतं की काय. त्या संकटांचा सामना करण्याची ताकद माझ्यात राहिली नव्हती. माझ्यातली मीच हरवून गेले होते. पण मी आता माझ्या ध्येयाशी आणि कर्तव्याशी एकदम ठाम झालेली आहे, फक्त हे करिअर कट्ट्यामुळेच. आणि सर, मला या शिवसंकल्प व्याख्यानमालेमुळे दररोज लवकर उठण्याची सवय लागली. कन्सिस्टन्सी मेंटेन करायची हे मी या व्याख्यानमालेतून शिकले. दररोज एक्सरसाइज करण्याची सवय लागली. तसेच वेळेवर उपस्थित राहण्याची शिस्त मला लागली. तुमचं सर मला एक वाक्य इतकं आवडतं की ते म्हणजे 6:55 ज्याला राजा बनायचं तो 6:55 हजर राहतो. यामुळे सर मला एकदम ऊर्जा मिळते. दररोज नवनवीन विषयाची माहिती मिळत असल्यामुळे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याचा दिवस बनत आहे. त्यामुळे नवनवीन विषय समजून घेण्याची उत्सुकता माझी वाढलेली आहे. एकंदरीत या उपक्रमामुळे सर माझ्या दिवसाची सुरुवात खूप पॉझिटिव्ह, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण होऊ लागली आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, करिअर कट्टा असं विचारपीठ आहे जे बोलणाऱ्याला बोलतं करणारं आणि माझ्यासारख्या अनेक तरुणींना जागं करणारं ताकद म्हणजे करिअर कट्टा आहे. थँक्यू सर. थँक्यू. विशाखा. हॅलो, नमस्कार सर. नमस्ते. सर, माझे नाव विशाखा संजय भांबरे, सिगो पाटील महाविद्यालयातील मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे.
सर तुम्ही जे व्याख्यानमालेमध्ये शिकवता आणि म्हणजेच आम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवता, तर म्हणजे छोट्या गोष्टींमधून सुद्धा आम्हाला खूप काही शिकायला भेटतंय. ज्या म्हणजे आमच्यातल्या छोट्या गोष्टींमधून ज्या आम्ही चुका करतो, त्यावर कसं काम करायचं हेही तुम्ही आम्हाला सांगता. तसंच आपल्या ज्या आजूबाजूला देशात किंवा जगात काय चाललं याची माहिती आपल्याला असली पाहिजे. मग ते स्टार्टअप्स असतील, जॉब्स असतील किंवा काही वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी असतील, कुठे काय अपॉर्च्युनिटी आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा म्हणजे हे पण तुम्ही आम्हाला सांगता. आणि ज्या आपल्या स्वतःच्या चुका आपण कशा ओळखायच्या आणि त्या चुकांमधून कसं शिकायचं हेही शिकवता. अगदी म्हणजे कसं चालावं, कसं बोलावं, आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करावी, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स कसा वाढवावा, या छोट्या छोट्या गोष्टींवरही सर आमच्यासोबत काम करता. आणि सर खरंच आमच्यात पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत. मला स्वतःमध्ये जाणवलेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे की मला सकाळी लवकर उठण्याची सवय लागली, व्यायामाची सवय लागली आणि वाचन करण्याची सवय लागली, लेखनाची सवय लागली आणि म्हणजेच की आपलं काम वेळेवर करण्याची सवय लागली आहे. आणि सर मला एक वेगळा टॉपिक वाटतो तो म्हणजे की आपल्याला एखादा विषय शिकवला की तो आपल्याला समजतो, पण सर तोच विषय दुसऱ्यांसमोर आपल्या शब्दात एक्सप्लेन करता येत नाही. म्हणजे त्यावर नीट प्रश्नही सुचत नाही, म्हणजे योग्य शब्द सुचत नाही, कुठून सुरुवात करायची हे कळत नाही आणि समजलेलं असूनही म्हणजे आपण शांत बसतो. तर त्यामुळे मला समजते पण सांगता का येत नाही. या विषयावर एखादं सेशन झालं तर बरं होईल सर, असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही आम्हाला खूप छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, शिकवतात, यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा आभारी आहे. धन्यवाद सर. सुयश जाधव. थँक्यू सर. आणि गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम सर धन्यवाद सर, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. तसेच आमचे समन्वयक शिंदे सर यांचे सुद्धा, त्यांच्यामुळे मला करिअर कट्टा जॉईन करण्याची एक चांगली संधी मिळाली. तर माझ्यामध्ये सकारात्मक बदल काय झाला हे सांगायला सर मला खूपच आवडेल आणि खूपच इच्छा सुद्धा होती मला. सर मी आज खरं सांगायला झालं सर, मी मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून सर इतका खुश, एनर्जेटिक, पॉझिटिव्ह फील करतो की सर मला असं आठवतच नाही लॉकडाऊन नंतर सर मी असं कधी फील सुद्धा केलं होतं. कारण माझ्यामध्ये सर ते सातत्याने तेच आपले निगेटिव्ह विचार, मी करू शकतो का, मी इनफ आहे का, असे विचार सर इतके येत होते की माझ्यामध्ये सर जवळजवळ माझी नवीन इच्छा करण्याची जवळजवळ माझी इच्छा मेलीच होती. म्हणजे मला कोणतीही नवीन गोष्ट करण्याची, नवीन अनुभव घेण्याची, नवीन स्किल्स शिकायची किंवा नवीन गोष्ट असं नवीन व्यक्तींना बोलायची सुद्धा सर मला रास झाला नव्हता. परिणाम सर याचे परिणाम असे झाले होते की मला जीवन कसे जगावे हे पूर्णपणे विसरून गेलो होतो. मी सातत्याने सर मला कम्पेअर करत राहत होतो. पण सर सध्याच मला आता, पण तेव्हापासून सर माझी थिंकिंग, पर्स्पेक्टिव्ह असे फारच बदलले आपल्या करिअरकडे जॉईन केल्यापासून, की भविष्यात येणाऱ्या संकटाला सुद्धा सर मी किंवा तयार आहे, पूर्णपणे खंबीर उभा राहून त्या समोर जाण्यास तर मी तयार राहू शकतो आता. तर हे असो, तर मी अगोदर एमलेस आणि शेमलेस दोन्ही होतो. म्हणजे मला कोणतीही गोष्ट एमलेस, तर मी एमलेस म्हणजे पुन्हा एमलेस होतो. म्हणजे मी एक अंधारात चालल्यासारखं होतो. अंधारामध्ये नुसतं मी चालत चाललो, ना मला वाट दिसते, ना मार्ग माहिती आहे, ना मला कुठे जाण्याची इच्छा आहे, ना मला कुठे थांबायची सुद्धा इच्छा आहे. बट करिअर कट्टा सर माझ्या जीवनात एक उजेडाचा प्रकाश सारखा आला. त्यांना मला एम बघण्याची, विचार करण्याची अशी क्षमता दिली. आणि सर इथे हिंदीमध्ये म्हणतात ना, डुबते को तिनके का सहारा, तर करिअर कट्टा माझ्या जीवनात सर एक लाईफबोट सारखी झाली सर, लाईफबोट सारखीच. आणि शेमलेस तर मी अगोदर शब्द वापरला. शेमलेसचा अर्थ सर माझा असा होता की मला कोणतीही गोष्ट, नवीन गोष्ट शिकण्याची तर आता मला आतून इच्छा होती. मी आता हे विचार करत नाही की ती गोष्ट मला येते ना येते, ती गोष्ट जर मी करायला लागलो लोक माझ्या हसले का, हसतील का, ते माझ्या विचार करा का, ही गोष्ट मी पूर्णपणे विसरून गेलो. तर असोच. आणि हा सर तुम्ही सर मला दैनंदिन जेव्हा मी खूप प्रेरित करत आहेत दिवसांदिवस सर, तुमचे असे काही शब्द तुम्ही बोलून जाताना सर असे मला वाटायचे की काय शब्द आहे, पण मी सर जेव्हा त्यांना माझ्या स्वतःच्या जीवनात वापरायला सुरुवात केली ना, तेव्हापासून सर माझे फारच माझा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. जसे की सर तुमचा ग्रॅटिट्यूड, मी अगोदर सर कोणाला काही झालं तर मी जास्त बोलत नव्हतो, ओके ठीक आहे असंच बोलायचो. पण आता मग कोणी जर भेटला ना, कोणी असे शेजारी, कोणी ओळखीचे किंवा नॉन टीचिंग स्टाफ कॉलेजमध्ये, मी त्यांना बोलत असतो थँक्यू सर, कसे आहेत सर, गुड मॉर्निंग, हे. तर यांच्यामुळे सर बोललं ना सर, त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक स्मित हास्य येते. स्मित हास्य पाहून सर माझ्यामध्ये इतकी आनंद होतो
की खरंच अरे मी असं पण विचार होतो का, असं पण करू शकतो का, हे तर मला अगोदर कल्पना सुद्धा नव्हती. आणि सर तुमचा फॉर्मॅट सर आपला सकाळी आपण लवकर उठायची, व्यायाम करायचा, लेक्चर करायचं आणि दैनंदिन जीवनात सुरुवात करायची. आणि तसेच दैनंदिन जीवन झाले की झोपायच्या अगोदर 40 मिनिटं पुस्तक वाचायची, थोडं मेडिटेशन करायचं. सर येणे सर माझे जीवन इतके सुखी चालू आहे की सर मी तुम्हाला शब्दाचा स्पष्ट करू शकत नाही. आणि सर तुमची मला आणखी एक वाक्य सर माझ्या जीवनात माझ्या हृदयामध्ये अशी कोरली सुद्धा आहे. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे सर इच्छेशिवाय येऊ शकत नाही. खरंच सर अशी गोष्ट झाली सर माझ्यामध्ये, मला खूपच जाणवते. आणि एवढं बोलून सर मी 2 शब्द संपवतो. आणि जर काही चुकीचं बोललो असेल तर मी क्षमा मागतो. थँक्यू. धन्यवाद. सोनम. शुभ सकाळ सर. आवाज येतोय? हा येतोय. जरा व्हिडिओ ऑन करा रे, ज्यांना बोलायचंय त्यांना म्हणजे बरं पडेल. ते रेकॉर्डिंग आपल्याला उपयोगाला येईल ना तुम्हाला. हा सोनम बोल. नाही तू बोलशील जिथं आहे तिथं, पुढच्यांसाठी सूचना होती ती, तू बोल. सर ह्यात काही शंका नाही की आपण दररोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, शिकून घेतो आहेत, आपल्या आयुष्यामध्ये अवलंबन करत आहोत. सर्वात जास्त ज्या गोष्टींनी माझ्यावर प्रभाव केला किंवा जी गोष्ट मी शिकली ती अशी, गेल्या 5 वर्षांपासून माझ्या आणि माझ्या बहिणींमध्ये अबोला होता. 23 तारखेच्या सत्रामध्ये तुम्ही फक्त एक शेर म्हटला होता सर. तो शेर फक्त 10 सेकंदाचा होता, पण त्या सत्राने, त्या शेराने माझ्या आणि माझ्या बहिणीच्या 5 वर्षामध्ये असलेला अबोला मी दूर करण्याचा प्रयत्न करते आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. म्हणजे ही कार्यशाळा फक्त सगळ्यांसाठी नवीन नवीन गोष्टी शिकायला देत आहे, पण ह्या कार्यशाळाने मला माझी बहीण परत केली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. मला बोलायला शब्द नाहीयेत, डोळ्यातून अश्रू येत आहेत, पण खरंच सर ह्या सत्रांमुळे फक्त मला माझी बहीण वापस मिळाली. आमच्यातला अबोला दूर करण्याचा मी स्वतःहून प्रयत्न करतेय. ती 5 वर्ष तिच्या विना जी घालवली मी, मला परत असं नाही करायचंय. आता तिच्यासोबत राहायचंय, बोलायचंय आणि पहिल्यासारखं मला माझं नातं करायचंय. ही प्रेरणा तुम्ही मला दिली सर, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. महेश. नमस्कार सर. तर आवाज व्यवस्थित येत आहे? येतोय येतोय. तर आजपर्यंत आपले जे शिवसंकल्प व्याख्यान सुरू झाले, यामध्ये सर विविध विषयांबद्दल नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली. त्यामध्ये सर दैनंदिन जीवन, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, करिअर, वाचन आणि सकारात्मक विचार या सर्व गोष्टींची माहिती सर तुम्ही आम्हाला दिली. आवश्यक कौशल्य याबाबत उचित मार्गदर्शन केले. या व्याख्यानामुळे नवीन गोष्टी शिकण्याची, त्यांना जीवनात उपयोग करण्याची आणि स्वतःचं व्यक्तिमत्व आणि विकासात स्वतःचा विकास करण्याची आम्हाला प्रेरणा मिळाली. हे जर तुम्ही रोज छोटे छोटे ज्ञान आम्हाला दिले, जरी छोटे छोटे असले तरी आमच्या भविष्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि आता देखील ते आम्हाला खूप उपयुक्त ठरत आहे. त्याचप्रकारे सर जी मला बोलण्याची भीती अगोदर होती ती आता थोडी कमी होत आहे आणि माझा आत्मविश्वास वाढत आहे थोडा थोडा. हे सर्व सर तुमच्यामुळे झाले, त्यामुळे सर धन्यवाद सर खूप खूप. आणि सर पुढच्या सेशनसाठी माझा एक थोडासा विचार होता, जर तुम्हाला योग्य वाटेल तर आपण वापरू. आपण जे रोज घेतो सेशन त्या तसं न करता आपण हप्त्यात 1 दिवस तुम्ही आम्हाला प्रश्न द्या, त्यावर 1 दिवस आम्ही आमचे मत व्यक्त करणार. त्यामुळे सर आम्हाला आणखी आमचा आत्मविश्वास वाढेल आणि आमची माहिती पण. चालेल चालेल. मग चांगली सूचना आहे, आपण तसं करूया. पायल. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. 365 दिवसांच्या संकल्पातील 182 दिवस पूर्ण झाले. अर्धा टप्पा पार झाला, पण शिकण्याची आणि पुढे जाण्याची वाटचाल अजून बाकी आहे. 182 दिवसांचा ज्ञान, प्रेरणा आणि सातत्याचा अविस्मरणीय प्रवास. 365 दिवसांचा संकल्प घेऊन दररोज सकाळी 6:55 ते 7:20 या वेळेत माननीय शितोळे सर विविध विषयावर मार्गदर्शन करत आहे. आज या ज्ञानयात्रेचा 182 दिवसांचा अर्धा टप्पा पूर्ण होत आहे. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची, समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. 182 दिवसांच्या प्रवासात मी स्वतः एकही दिवस न चुकता सातत्याने उपस्थित राहिले. दररोज सकाळची ही 25 मिनिटे माझ्यासाठी केवळ व्याख्यान ऐकण्याची वेळ राहिली नाही, तर ती माझ्या आयुष्याची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी सुरुवात बनली आहे. 182 दिवसांत मला खूप काही नवीन शिकायला मिळाले. वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळाली, अनेक नवीन संकल्पना समजल्या, माझ्या ज्ञानात भर पडली आणि विविध विषयांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला.
काही विषय माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते, पण सरांनी ते अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगितल्यामुळे ते सहज समजणे शक्य झाले. या व्याख्यानमालेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दररोज दिले जाणारे टास्क. सरांचे मार्गदर्शन ऐकून केवळ तेवढ्यावर न थांबता दिलेले टास्क पूर्ण करण्याचा मी मनापासून प्रयत्न केला. त्यामुळे शिकलेली गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणण्याची सवय लागली. काही टास्क सुरुवातीला थोडे अवघड वाटले, काही नवीन अनुभव देणारे होते, पण ते संपूर्ण पूर्ण केल्यानंतर समाधान वेगळेच होते. दररोज एक नवीन टास्क, एक नवीन शिकवण आणि स्वतःमध्ये एक छोटासा बदल, असा हा प्रवास राहिला. या 182 दिवसात मला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली, सातत्याची ताकद. एखादी गोष्ट 1-2 दिवस करणे सोपे असते, पण तीच सलग गोष्ट 182 दिवस प्रामाणिकपणे करत राहणे ही स्वतःमध्येच एक मोठी उपलब्धी आहे. या प्रवासामुळे माझ्यामध्ये शिस्त, वेळेचे महत्त्व, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, जबाबदारीची भावना आणि ध्येयासाठी सातत्याची प्रयत्न वृत्ती निर्माण झाली. आज मागे वळून पाहताना जाणवते की हे 182 दिवस म्हणजे केवळ दिवसाची संख्या नाही. हे आहेत 182 दिवस ज्ञानाचे, 182 दिवस अनुभवाचे, 182 दिवस नवीन शिकण्याचे आणि 182 दिवस स्वतःला घडवण्याचे. या संपूर्ण प्रवासात आम्हाला दररोज वेळ देऊन, विविध विषयांवर मार्गदर्शन करून, नवीन गोष्टी शिकून आणि त्यासोबत तास देऊन आमच्यातील क्षमता ओळखण्याची संधी देणाऱ्या मान्य शितोळे सरांचे मनपूर्वक आभार. आज 182 दिवस पूर्ण झाले आहेत, पण हा शेवट नाही. 365 दिवसांच्या संकल्पातील हा फक्त अर्धा टप्पा आहे. आता उर्वरित 183 दिवसही याच उत्साहाने, जिद्दीने आणि सातत्याने पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे. 182 दिवस पूर्ण झाले. ज्ञानाची भूक अजूनही कायम आहे. टास्क पूर्ण करण्याची जिद्द अजूनही कायम आहे आणि 365 दिवसांचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धारही कायम आहे. या ज्ञानयात्रेतील प्रत्येक दिवस मला कालपेक्षा थोडे अधिक शिकवत आहे आणि थोडे अधिक घडवत आहे. माननीय यशवंत शितोळे सरांच्या मार्गदर्शनामुळे सुरू झालेला हा प्रवास असाच पुढे चालू राहो आणि उर्वरित 183 दिवसाची तितक्याच उत्साहाने पूर्ण होत, हीच मनापासून इच्छा. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ ऑन असावा याची काळजी घ्या आणि मृगेंद्रच्या पुढे कुणी बोलणार नाही. आपल्याकडे पुढचे 5 मिनिटं आहेत. प्रत्येकाने वेळ कमी घ्यायचा, जास्त वेळ घेऊ नका. ठीक आहे, थोडक्यात थोडक्यात मांडा. पूजा. आवाज येतोय सर? हा, येतो. गुड मॉर्निंग सर. मी पूजा संतोष हांडे, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील विद्यार्थी करिअर संसदमधील मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. आपण सर हा जो 182 आज 182 दिवस आपले शिवसंकल्प व्याख्यानमालेला पूर्ण झाले. यामध्ये सर माझ्या ज्ञानामध्ये तर भर पडलाच, पण त्याचबरोबर माझ्या घरामध्ये जे माझे पालक ऐकतात, माझा भाऊ जो ऐकतो, त्यांनाही सर सेशन खूप आवडतात आणि तेही मन लावून ऐकतात. एखादा दिवस जर का सेशन माझा लेट झालं जॉईन व्हायला किंवा म्हणजे कधी कधी अलार्म वगैरे नाही वाजला, तर मग लगेच त्यांच्या लक्षात येतं की आमच्या फादरनी पण म्हणजे पप्पांनी पण लावून ठेवलंय त्यांच्या पण मोबाईलमध्ये अलार्म, की सेशन मिस नको व्हायला. मग त्यामध्ये जे सर तुम्ही म्हणजे आर्थिक साक्षरता विषयी किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, जसं भावना कसं मॅनेज करायचं याविषयीचे तुम्ही छोटे छोटे बिट्स वगैरे घेतात, ते खूप आवडतात सर आमच्या घरामध्ये सर्वांना. आणि त्यामध्ये एकूण म्हणजे माझ्यासोबत माझ्या फॅमिलीचाही म्हणजे जो वागण्यामध्ये वगैरे जो आहे त्यामध्ये चेंज होतोय आणि तेही म्हणजे सर्वजण चेंज होत आहेत आणि सर्वांचं म्हणणं सर्वजण ऐकून घेत आहेत. त्यामध्ये सर एक म्हणजे असा पहिले मी बोलतच नव्हते, बोललं तरी तेवढंच खाली बसून बोलायचं, पण नंतर आता मी स्टेजवरती जाते, अँकरिंग वगैरे करते, कॉलेजमध्ये जे काही प्रोग्राम असतील त्याचे. रविवारी आमच्या इथं इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालं, त्याचबरोबर उद्योजकता विकास क्लबचं उद्घाटन झालं, तिथेही मी बोलले. आणि यातनं सर एक म्हणजे कॉलेजमध्ये सर्वांच्या ओळखीची झाली मी, की ठीक आहे बाबा, ही विद्यार्थिनी बोलते, हिला जमतं आणि हिला संधी द्यायला पाहिजे. त्यामध्ये जेव्हा सर मी सांगते आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजे मी सध्या म्हणजे वाणिज्य विभागामध्ये शिकते, तेथील विद्यार्थी असतील किंवा इतरही डिपार्टमेंटचे विद्यार्थी असतील, त्यांना जेव्हा मी सांगते करिअर कट्टा काय आहे, कसं आहे, त्यावेळेला सर ते समजून तर घेतात, पण सर त्यांना फोटोज वगैरे दाखवायला लागतात किंवा त्यांना सांगावं लागतं खूप. मग त्याऐवजी सर का आपण जर का एखादी छोटीशी क्लिप बनवली ज्यामध्ये A to Z सगळंच असेल आणि ते थोडंसं जर का पीपीटी नाही बोलता येणार, बट जसं ऍस्थेटिक मध्ये जर का बनवलं तर ते विद्यार्थ्यांच्या खूप लवकर लक्षात येईल सर. माझं तेवढं एक छोटंसं सजेशन आहे. आणि या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये खूप काही आम्हाला नवीन शिकण्यासाठी मिळते सर, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चालेल, ठीक आहे. संजीवन. सर माझा आवाज येतोय सर? हा, येतो.
गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम सर खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला. एवढा मस्त सर हा जो संकल्प आहे सर, शिवसंकल्प, या बाबतीत सर आम्हाला एवढं तुम्ही आम्हाला हे केलं त्याच्या बाबतीत खूप धन्यवाद सर. कारण की या संकल्पाद्वारे सर आम्हाला ज्ञानच नाही सर, तर इतर गोष्टींची पण माहिती भेटते सर. जसं जगात काय चालू आहे, जगाची चालू नीती, सर्व काही आपण जसे आपण न्यूजमध्ये बघतो तसंच इकडेही आपल्याला माहीत पडते. त्या दररोजच्या जे आपले दैनंदिन टॉपिक्स आहे त्या टॉपिक्सवर दररोज आपण बोलतो, त्याबद्दलचे आपल्याला फायदे होतात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. तसेच या शिवसंकल्पद्वारे नवीन नवीन सवय लागल्या सर, नवीन नवीन थॉट्स, विचार मनात यावे लागले, नवीन नवीन आपण थिंकिंग करू शकतो, त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. तसेच माझा सुद्धा हा होता सर की आपल्या करिअर कट्टाच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपण दुसऱ्यांनी सांगतो. बट माझी अशी इच्छा होती सर की एक आपण रील किंवा एक व्हिडिओ अशी बनवा, त्या व्हिडिओमध्ये 1 मिनिट किंवा 30 सेकंदाचा व्हिडिओ, त्यामध्ये सर्व करिअर कट्ट्याची माहिती असावं आणि ते आपण आपल्या सर्व करिअर कट्टा संसद इन्स्टा पेजेस सर्व याच्यावर आपण ते पोस्ट करावं. त्या बाबतीत इतर लोकांनाही माहीत पडेल आणि ते एक सोयीस्कर असं होईल, असे माझे सुझाव होता सर. थँक्यू. चालेल, ठीक आहे. नेक्स्ट गौरी. तर आवाज येतोय? हा, येतोय. सर्वप्रथम सर तुमचे धन्यवाद. मी पहिल्यापासून म्हणजे मला जास्त विषयांत म्हणजे तंत्रज्ञानासारख्या विषयांमध्ये रस होता, त्यामुळे त्याच्यात जास्त घुसायची नाही. पण जेव्हापासून सुसंकल्प व्याख्यान मला चालू झालेलं आहे, त्यामध्ये प्रत्येक म्हणजे जो नवीन विषय असतो ना, त्या प्रत्येक विषय म्हणजे माझ्या आजूबाजूलाच घडत असतो. पूर्वी मी त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचे नाही, पण जेव्हापासून म्हणजे व्याख्यान ऐकते आणि त्याच गोष्टी माझ्या आजूबाजूला घडतात किंवा मला असं वाटते हा हे सरांनी सांगितलेलं आहे हा तिथे घडतो. आमच्या त्या कॉलेजमध्ये कार्यशाळा होती आणि सरांनी त्या दिवशी पर्सनॅलिटी म्हणजे बॉडी लँग्वेज वर सांगितलं आणि नेमका मला त्याचा उपयोग त्या कार्यशाळेमध्ये झाला. त्यामुळे सरांचे प्रत्येक सेशन हे मला ना उपयोगात येतात आणि ते मी ज्याप्रमाणे सर सांगतात ना ते मी माझ्या डेली लाईफ मध्ये यूज करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून मला खरंच खूप छान रिझल्ट मिळतात आणि माझ्या व्यक्तिमत्व विकासात त्याचा वाढ होते. थँक्यू सर. तुम्ही असेच नवनवीन विषय आम्हाला शिकवत राहा, म्हणजे सांगत राहा, जेणेकरून आमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भर होईल. धन्यवाद सर. चालेल. आता मृगेंद्र तू बोलशील, बाकीचे थांबा मधले. हा, तू बोलशील, बाकीच्यांना संधी पुढची सेक्शन. हो सर, नमस्कार. माझं नाव आहे मृगेंद्र विजयलक्ष्मी बसवेश्वर हंजगी. मी शिवधारी कॉलेजचा मुख्यमंत्री आहे. तर शिवसंकल्प व्याख्यानमालेचं हे जे आयोजन होते त्यामुळं लवकर उठायची सवय लागली. आणि सर बेसिकली माझा सायन्सचा बॅकग्राऊंड आहे, मी MSc बायोटेक्नॉलॉजीचं स्टुडंट असल्यामुळे वेगवेगळ्या जे काही आपले क्षेत्र असतात त्यामधल्या करिअरच्या संधी मला माहीत होत्या, पण त्या थोड्या प्रमाणात होत्या. तर ते एकदम वेगळ्या वेगळ्या तुम्ही विषय दररोज सकाळी घेतात, त्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल मला माहिती मिळते आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्या विषयांचा मला उपयोग होतोय. आणि कॉन्फिडन्स मेन म्हणजे सर्वांसमोर बोलायचं कसं ते बिल्डअप व्हायला हळूहळू ह्याच्यामुळे संधी मिळालेली आहे. तर एवढंच माझं मनोगत आहे. धन्यवाद सर. हा सर प्लीज. निश्चितपणे या ठिकाणी वेळ जास्त घेणार नाही, आपला वेळही झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनी ज्या बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी मांडल्यात त्यावरून निश्चितपणे लक्षात येतं की ज्यांच्यामध्ये सातत्य या ठिकाणी आलेलं आहे, सर्वात महत्वाची जे आपला संकल्पामध्ये सातत्य हा एक महत्वाचा भाग होता आणि निश्चितपणे तो आलेला आहे. ज्याच्यामध्ये सातत्य येतं, पुढच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सोनमनी ज्या प्रतिक्रिया दिल्या या पद्धतीच्या प्रतिक्रिया पालकांकडून सुद्धा याआधी आलेल्या आहेत. तर निश्चितपणे या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी निश्चितपणे मिळणार आहे. हा विश्वास, आत्मविश्वास सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो आहे. पुढचेही सेशन या पद्धतीनेच होतील. जे मित्र आपल्यासोबत नाही आहेत या ठिकाणी, परत एकदा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करावा सर्वांनी की आमच्यामध्ये काय बदल होतो आहे याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर एकदा त्यांना या सेशनमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करावा, जी की मित्रासाठी जी आपली जबाबदारी आहे ती पूर्ण होते. त्यानंतर त्याला यायचं असेल तर तो येईल, अदरवाईज नाही येणार. आपला मात्र फायदा होतो आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप छान प्रतिक्रिया दिल्या. विद्यार्थ्यांचंही अभिनंदन. ही शृंखला अशीच सुरू राहील, यामध्ये काहीही शंका नाही. पुनश्च एकदा संपूर्ण करिअर कट्टा टीमचे अभिनंदन. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.
अभी तो नापी है मुठ्ठीभर जमी अभी आसमान बाकी है. 182 दिवस झालेत, 183 बाकी आहेत आणि याच्यात आपल्याला थोडंसं हार्ड बनायचं आहे अजून. म्हणजे काय तर आता आपण जो 30 मिनिटाचा व्यायाम म्हणतो तो 45 मिनिटाचा झाला पाहिजे. 25 मिनिटाचं सेशन असेल. युट्यूबला प्रत्येक सेशन नंतर एक क्विज टाकली जाईल, तिथे जाऊन ती सोडवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आणि तिथून तुम्हाला त्याचं एक आन्सर कसं मिळेल याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करूया. चांगल्या सजेशन आज तुम्ही दिल्या. सातत्य कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करूया. आता याचा लाईफस्टाईलचा भाग बनवूया. हे इनिशियल होतं की तुम्हाला कसं टिकता येईल यासाठी बघितलं, पण आता हे 224 असे आहेत की टिकणार. संकल्प सुरुवात केली तेव्हा ठरलं होतं की 30 आले तरी करू, एकटा मी केला तरी ते 365 पर्यंत पोहोचणार हे ठरवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते पोहोचेल. संकल्प आपण असा करूया की इथून पुढच्या दररोजच्या दिवसाला किमान 10 लोक वाढले पाहिजेत. आपला प्रयत्न करूया की आज 224 आहेत, 10 तरी वाढतील का, आपली संसद पूर्ण येईल का, आपल्या कॉलेजमध्ये इतर विद्यार्थी येतील का. म्हणजे तुम्हाला जे बेनिफिट मिळाला सातत्यानं काहीतरी गोष्टी करण्याचा, त्या इतरांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजचाच दिवस काय याचं कारण सांगतो. आज डॉक्टर शैलेंद्र देवळानकर राज्याचे शिक्षण संचालक, त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं बऱ्यापैकी मला असं वाटतं की आज तुमच्या कॉलेजला पुस्तकं पोहोचलेली असतील. आज मी यादी टाकलेली आहे. 53 कॉलेजमध्ये पुस्तकं पाठवल्यात, त्या कॉलेजची यादी टाकली. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांची यादी पाठवलेली आहे. लक्षात घ्या, देवळणकर सरांच्या पुस्तकाचं पेज जे आहे ते पेज आपण या ठिकाणी ग्रुपवर टाकतोय. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आणि या पुस्तकाबद्दलचा एक मेसेज हा सगळेजण तुम्ही तुमच्या सोशल मीडियाला कुठे टाकता येईल तो टाकून द्या. त्याची एक हे मला पाठवून द्या. ठीक आहे, हे सगळं एकत्रित मला या ठिकाणी सरांना पाठवता येईल. 100 पुस्तकं 100 विद्यार्थ्यांच्या पर्यंत दिलेली आहेत. आजपासून त्या स्पर्धेला सुरुवात होते. हे पुस्तक तुम्हाला पुढच्या महिन्यात वाचून संपवायचं आहे. 1 महिन्यानंतर याची तुमच्या महाविद्यालयीन स्तरावर, त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर या ठिकाणी सादरीकरण होईल आणि तुमच्यातले प्रत्येक विभागातून एक विद्यार्थी असे या ठिकाणी टॉपच्या 11 विद्यार्थी निवडले जातील, ज्यांच्याबरोबर देवळणकर सर स्वतः या ठिकाणी संभाषण करतील. लक्षात, ह्या संकल्पाची आजची सुरुवात आहे. सन्माननीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर, संचालक महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि एक आंतरराष्ट्रीय संबंधांच्या आणि घडामोडीचे अभ्यासक, त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना 182 दिवस पूर्ण केले त्याच्याबद्दल सदिच्छा, शुभेच्छा आणि पुढच्या 183 दिवसांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचं सेशन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.